तर मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि ह्या व्हिडिओत आपण दाखवणार आहोत की आपली टॅनिंग कशा प्रकारे जाऊ शकता. तर बघू शकतास उन्हात ना ही टॅनिंग किती जबरदस्त झालेली आहे माका. सो त्यासाठी काय काय करतोय मी, काय काय धावपळ करतोय, काय मरतोय तो बघा. चला आता आपण सुरुवात करूया. बघा व्हिडिओ घेऊचा म्हणते आणि काय ना काहीतरी कमी असताच असता या घरात. आता रोज वॉटर संपला तर ताण जाऊ गोया. छे आता ऊन बघा कसला वाजले किती आता बघा. बघला एवढ्या उन्हात ना आता अनुक जाऊचा म्हणजे पण मरो आपल्या शूटला पण जाऊचं अजून सगळ्या तयारी करून. सो अजून आपल्याकडे 1.5 तास हा तो आपण काढूचीच लागते की जाय ना. चला तर आता आपण इलेलो बाहेर, पण आपण जसा इमॅजिन केलेलो तसा कायच नव्हता. एकदम भारी वारं सुट होतो आणि एकदम सॉफ्ट अशी ऊन पडत होती. एवढी हार्श नव्हती, खूप भारी वाटत होता बाहेर पण. आणि माझं लक्ष जातं बाजूच्याच आमच्या शॉपवर. तिकडे जाऊन विचारूया म्हटला. विचारल्यानंतर गावला म्हणतोय आणि गावल्यानंतर मला एवढा भारी वाटत होता की आता उन्हात जास्त करपूजा लागूचा नाही. तर घेतलंय रोज वॉटर, दिलोय पैसे आणि इलोय घरात. पण घरातले काम काय संपूचा नाव घेत नव्हते. माझ्या वाफच्या मशीन एक बसलेलो धूर, तर आम्ही तो सगळं पूर्ण धुवून घेतलं आधी. नंतर वाफच्या मशीनाक लावलो कामावर आणि तोपर्यंत आपण आपली रेमेडी तयार करू केली. सगळ्यात पहिला थोडासा रोज वॉटर, मग मुलतानी माती, मग एलोवेरा जेल आणि मग या तिघांका करून घ्या मिक्स. सगळ्यात पहिला आधी आपले तोंड धुवून घ्यायचं लागतं, कारण तोंडमध्ये आधी डस्ट भरपूर असतात. सुद्धा आपण आधी तोंड धुवून घ्या. मी तर या सेटअपचा क्लिन्झर वापरतोय कारण माझ्या स्किनला सूट होतं. सो तुम्ही बघा तोंड धुवून झाल्यानंतर स्टेप नंबर 2 वा आधीच सांगतोय 5 मिनिटं तरी वाफ घ्या. तर बघू शकतास अशा प्रकारे पूर्ण घाम येईपर्यंत पूर्ण आपल्या वाफ घेऊचा पूर्णपणे एकदम चटके बसान दे थोडे. तर कशा की आपल्या आधी पोर्स जे होत ते ओपन होऊ गे आणि त्यानंतर चांगले आपल्या चेहऱ्यावर स्क्रब होऊ शकता ना. आणि मग आपण हळूहळू या सगळा चेहऱ्यात लावून घेऊचा. तर बघू शकतास आपल्या चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे आपण स्क्रब केलेला आहोत. सगळा टॅनिंगसाठी मुलतानी माती व्यवस्थित लावून व्यवस्थित मसाज केलेला आल्यावर या सगळा लावून झाल्यानंतर एका निदान अर्ध्या तासासाठी तरी सुकूक ठेवा. आणि मग त्यानंतर आपण चेहरा धुवून घेऊया. नॉर्मली पाण्यात वॉश करू झाल्यानंतर सुकला पण नाही आणि मम्मी लावल्या कामा. मम्मी खाली सिलेंडर ठेवला ना आणि मग कागद लावला बस कोण मग बघायला नको लपांच्या पण घावचा. तर जसा काय तुम्ही बघू शकता असा पूर्णपणे सुकला. आणि आता मी तोंड धुतलंय आणि बघू शकतास तुम्ही चेहऱ्यावरचा फरक. मग अशी किती असं पूर्णपणे डॅमेज झाल्यावर की स्किन वाटत होती ना, आता तुम्ही बघू शकतास स्किन मध्ये फरक काय झाला होतो. अगदी 50 रुपयाच्या आत तुम्ही या सगळा घराकडेच करू शकता. तुमका दाखवलेला कशा प्रकारे काय काय करूचा. ह्या बघा लई जण असं सांगतली की बाबा ह्या सगळा पोरींचा कामा पोरगी करतात. असं काय नसता. पोरग्यांनी पण आपल्या त्वचेची जरा काळजी घेऊ होई, आपल्या स्किनची थोडी काळजी पोरग्यांनी पण घेऊ होई. ग्रुमिंग म्हणतात जे मुलगे करतात आणि करूकच हवी. की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ह्या उन्हाळ्यात काळे होतात मुलगे, असे काळे होतात ना मॅचिंग वगैरे जातात. मी हल्ली 2 दिवस मॅचिंगला गेलेले तर माझी ही अवस्था झाली. काय ऊन आणि आताचं खूप हार्श ऊन असतं. सो त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या उन्हात आणि ह्या एकदा नक्की घराकडे वापरून बघा. तुमका खूप फरक जाणवतलो. आणि आजचा व्हिडिओ मी हळद संपवतोय. तुमका आणि जर खायच्या तरी टॉपिकवर तुमका व्हिडिओ बघूचो असाल तर मला कमेंट करून सांगा किंवा मला इन्स्टावर DM करा. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन.
आणि तुमचे डाऊट काय असतील ते सगळे क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आपण भेटू लवकरच एका व्हिडिओमध्ये. एक मिनिट ह्या सांगू राहुला. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. चला बाय.